पोहोचला आहे. नगराध्यक्षपदावर शिवसेना शिंदे गटाने मोठी बाजी मारली असून तर भारतीय जनता पार्टी पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यश मिळाले नाही. विरोधकात शिवसेना उभाटाला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला भुसावळ पालिकेत यश मिळाले. जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार विजयी झाले होते, तर विधानसभा निवडणुकीत भाजपचे 5 आमदार निवडून आले होते. शिवसेना शिंदे गटाचे 5 आमदार निवडून आले होते, तर अजित पवार पक्षाला 1 जागा मिळाली होती. विरोधकांना जनतेने या निवडणुकीत सपशेल पराभूत केले होते. विधानसभेच्या या निकालामुळे नगराध्यक्ष निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीचाच बोलबाला यावेळी राहिला आहे. भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असे यश मिळालेले दिसत नाही, परंतु शिवसेना शिंदे पक्षाने जास्त नगराध्यक्ष मिळवित भारतीय जनता पार्टीला मागे टाकले आहे. परंतु विरोधकांनाही काही जोरदार धक्के दिले आहे. भुसावळात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षा तर यावल मतदारसंघात शिवसेना उभाटाची मशाल तेवत ठेवली आहे. धरणगाव येथे नगराध्यक्षपदासाठी उभाटाला यश मिळाले नसले तरी त्या पक्षाच्या विचारांचे वारस असलेले नगराध्यक्ष विजयी झाले आहे. त्यामुळे यश उभाटाचे गणले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला अंमळनेर येथे पाठिंबा दिलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना यश अपेक्षित होते, परंतु तेथे त्यांचा सपशेल पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत संपूर्णपणे अपयश आले आहे. मुक्ताईनगरात गेल्या काळी एकनाथ खडसे यांचा गड मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या संजना पाटील या विजयी झाल्या आहे. भुसावळ नगरपरिषदेत महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्या ठिकाणी गायत्री वंगाडे या विजयी झाल्या आहेत. तर वरणगावला भारतीय जनता पार्टीचे बंडखोर उमेदवार सुनील काळे हे विजयी झाले आहे. या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्यामल अतुल जांभरे यांना 5,686 मते तर सुनील काळे यांना 6,438 मते मिळाली. 782 मतांनी सुनील काळे यांचा विजय झाला. काळे यांचे तिकीट भारतीय जनता पार्टीने कापले असून श्यामल जांभरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र नगराध्यक्षपदी मतदारांनी सुनील काळे यांना पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अनिल भाईदास पाटील व भारतीय जनता पार्टीच्या खासदार स्मिता वाघ यांना धक्का बसला असून त्यांच्या संयुक्त आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर पराभूत झाले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे डॉ. परीक्षित बाविस्कर या ठिकाणी विजयी झाले आहे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर त्यांच्या पत्नी साधना महाजन या ठिकाणी बिनविरोध झाल्या आहेत. तर चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांनी आपले वर्चस्व कायम राखले असून ठिकाणी प्रतिभा चव्हाण ह्या विजयी झाल्या आहे. यावर नगराध्यक्षपदी शिवसेना उभाटा पक्षाने भारतीय जनता पार्टीला जोरदार धक्का दिला असून शिवसेना उभाटा पक्षाच्या छाया अतुल पाटील भाजपच्या उमेदवार रोहिणी फेगडे यांचा दारुण पराभव केला असून भाजपचे अमोल जावडे यांनाही हा धक्का मानला जात आहे. अंमळनेरात यावेळी महाविकास आघाडीच्या मतदारसंघात शिवसेना उमेदवार अंजली पाटील यांचा पराभव करत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचाही विजय यावेळी झाला आहे. सुचेता दिलीप वाघ यांचा पराभव. शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता किशोर पाटील यांनी त्यांचा पराभव केला आहे.